आणि RMC प्लॅन मध्ये त्यांचं नावाचा दबदबा वर्चस्व संकेतची दिनकर आमचे परमस्नेही मित्र यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालंय. कारण त्यांच्याकडे पाहिलं तर फक्त आपल्याला स्माईलच दिसणार आणि त्यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. संकेतची दिनकर यांचं शुभ स्वागत. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. सामन्याला सुरुवात आणि त्याच्या समवेत एक उत्कृष्ट खेळाडू मी मागास म्हटलं अनिल कडूचं स्वागत आहे. बँजो या चांगल्या खेळाडूसाठी आपण धून व्यक्त करायची. बँजो प्लीज विनंती आहे. ओके थोडी विश्रांती घेतलेली आहे. अनिल कडूसाठी जोरदार टाळा घ्या. जगदीश सर प्लीज. शुभागमन होतोय व्यासपीठाच्या दिशेनं. ज्या खेळाडूनं खऱ्या अर्थानं आम्हाला इम्प्रेस प्रेक्षकांची मनं जिंकली. मित्रांनो पहा, त्याला एक हात नाहीये आणि दुसरा जो हात आहे डावा, त्या डाव्या त्याला फक्त 2 बोट आहेत आणि या 2 बोटामध्येच तो गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करतोय. त्याने नक्कीच आयुष्यामध्ये कधी कारणं सांगितली नाहीत. ज्या परिस्थितीमध्ये तो आहे त्या परिस्थितीमध्ये तो लढतोय, संघर्ष करतोय आणि जिंकतोय सुद्धा. हाच अनिल सध्या आपण व्यासपीठावर पाहताय. स्वागत त्याचं केलं जातंय बिरवाडीकरांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं. मॅचकडे आपण जाऊयात. मॅचला होते सुरुवात. फर्स्ट बॉल टू गो गणेश. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळला. समोर मिड ऑफला क्षेत्ररक्षक धावून येतात दूरवरनं. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गणेश डिंगोरे, जय डिंगोरे, स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी अगदी काही क्षणातच जयंत डिंगोरेचा फटका ऑन साइडला फसलाय. जगदीश विषय झेलच्या खाली. पहिला विकेटचा पतन. साडगाव संघानं पहिला झटका दिलाय. घोटेगरबी संघाला फलंदाज बाद. तो याच गणेशने भातसई संघाविरुद्ध पहिल्याच बॉलवर शहापूरचा टायगर कल्पेश जाधवला माघारी परतवला आणि त्यानंतर एकच जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच गणेशनं जयंत डिंगोरेला देखील माघारी परतवलाय. चांगली सुरुवात आहे रमेश स्मृती साडगाव संघाची. या संघाने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. क्रिकेटमध्ये कधीच कुणाला कमी समजू नका हे या संघाने सांगून दिलंय. या ठिकाणी जबरदस्त मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. सेमीफायनलची ग्रामीणची मॅच आपण पाहताय. साडगाव विपक्ष घोटेकर. रोहन शेळके आला कॅप्टन. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला टर्न केला. डीपमध्ये जगदीश येत. आउटफील्डचा एक दर्जेदार खेळाडू साडगावचा म्हणून जगदीशची ओळख आहे. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावफलक धावा 2. सेमीफायनलचा सामना सध्या आपण पाहता. या 2 संघादरम्यान जो संघ विजय होईल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करेल. तुडुंब भरलं हे मैदान प्रेक्षकांनी, क्रीडा रसिकांनी. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. गणेश डिंगोरे थोडासा शफल झाला. ऑफ साईडचा बॉल ऑन साईडला खेचून त्याने मारला. दुसऱ्या धाव्यासाठी आलेत. ऑन द स्टंप फेकी होती परंतु गुड रन विथ विकेट. 2 धावा यशस्वीरित्या त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात यश आले ते गणेशला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावफलकावर धावा 4. प्रफुल्लजी विदे आमच्या सोबत जोडले गेले स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. भरपूर मोठं सहकार्य त्यांचं देखील लाभलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यासोबतच नक्कीच संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडीची टीम आहे आणि त्यांच्या संपूर्ण पाठीराखे सहकारी या सर्वांनी खूप मोठं योगदान दिलं या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह प्रस्तुत करत असताना मैदानाच्या आतमध्ये गणेश डिंगोरेच्या बॅटमधनं हा तडाखा चौकार. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आणि आमच्या क्रिकेट मॅचसाठी त्यांचं सहकार्य आणि आमचे परमस्नेही मित्र संकेतजी वेकंडे आणि त्यांच्या समवेत संदेशजी निपुरते यांचं देखील शुभ आगमन झालं. मी विनंती करतोय संकेतजी वेकंडे साहेब आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी समोर खेळत मिड ऑफ वरनं बॉल लॉंग ऑफला येतोय. वेलकम डिअर संकेत सर आणि डिअर संदेश निपुरते. या आपण सर्वांनी यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 9 आपल्याला पाहायला मिळते. एक महत्त्वपूर्ण विकेट बाद केलाय त्या ठिकाणी गणेशने.
तर जास्त वेळ न घेता लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. टीम साडगाव पहिलं षटक जर आपण एकंदरीत पाहिलं तर दोन्ही संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये. एक विकेट जरूर घेतले जयंतची. दुसऱ्या बाजूने विचार केला तर फक्त 90 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये. गोटेगरबी संघाची सर्वाधिक चांगली जोडी आहे. कॅप्टन आहेत रोहित शेळके, गणेश डिंगोरे. हे दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. सुरुवातीला सेट होतात त्यानंतर आक्रमण करतात. ही स्ट्रॅटेजी दोघांची नेहमी सातत्याने आपण पाहिली आहे. सेकंड ओव्हरमध्ये जगदीश विषे की खेळाडू आहे रमेश मोती साडगावचा. अहम स्पोर्टचे सर्व सन्मान्य अजय शेठ यांच्या वतीनं दोन्ही संघांसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद अहम स्पोर्ट साडगाव. आणि त्यानंतर CNG ग्रुप बाला शेठ पाटोळे, सुनील शेठ विषे, दिनेश शेठ आणि अजय शेठ यांच्या वतीनं हार्दिक 11 शहापूर संघ विजय झाला त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना देखील एक पर्वणी आहे. आईवा जेल म्हणजे सीमारेषेच्या पलीकडे रेलिंगच्या बाहेर जो प्रेक्षक जेल पकडेल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज. या स्पर्धेचे वनमॅन शो माननीय श्री श्रेयसदादा वेकंडे साहेब यांच्या वतीनं. थँक्यू. 9 धावा स्कोर बोर्डवर. षटक क्रमांक 2 जगदीश विषय आलाय. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा विखुरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड ओव्हरमध्ये जगदीश सज्ज होतोय राऊंड विकेटने. स्विचिटचा अद्भुत नजराणा प्रस्तुत केलाय. पहिलाच बॉल जगदीश विषेचं स्वागत केलं. त्याला सांगितलंय वेलकम जगू इन सेमीफायनल. षटकार नजराणा इथे मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. गणेश डिंगोरेची बॅटिंग पाहणं हे नेहमीच एक नेत्रसुख असतं प्रत्येक क्रीडा रसिकासाठी. यानंतर ओपन गटाचा सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली. कॅप्टन दोघांनी सज्ज राहायचंय. ऑन साईडला फ्लिक करायचा होता. बॅटची कडा लागले स्वतः गणेश सांगतायत त्या ठिकाणी. गुड स्पिरिट, चांगलं स्पिरिट दाखवतात क्रिकेटमध्ये. शॉर्ट फाईन लेगला त्या ठिकाणी डॉट आपल्याला बॉल हा पाहायला मिळाला. धावा संख्या 15. षटक क्रमांक 2 चा केस सध्या सुरू. 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर बोर्डवर. पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न. यावेळी फॉलो केलं फलंदाजाला. लाईन जर आपण पाहिलं तर डावाशी थोडीशी बाहेर ठेवली होती आणि यामध्ये अयशस्वी झाले सध्या गणेश डिंगोरे या स्विचिटमध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. धावा संख्या 15 आकड्यावर स्थिर आहे. षटकारानंतर 2 डॉट चेंडू हाताळण्यामध्ये यश आले जगदीश विषेला. साडगाव संघ जबरदस्त कामगिरी या टीमची राहिली आहे. भातसई सारख्या बलाढ्य संघाला या टीमने परास्त केलं आणि आता ते सेमीफायनल मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. समोर खेळलेत संधी आहे. गणेश डिंगोरेची विकेट मिळू शकली असती, पोहोचले नाहीत अजय. सुरुवातीला स्टार्ट घेणं आवश्यक होतं आणि ते सांगतोय जग्गू. जगदीश विषय तेच सांगतो स्टार्ट इथे होणं आवश्यक होतं परंतु दूरवर राहिल्यात आणि ते 2 धावा मिळत आहेत गणेशला. धावा संख्या 2 पुढे सरकेल धावफल कवर धावा 17. 17 रन्स ऑन बोर्ड. सतरा धावा स्कोर बोर्डवर. यावेळी मोठा प्रहार झेल ड्रॉप केलाय आणि त्याचा खामियाजा नक्कीच यावेळी भोगायला लागेल. बॉल हा पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश डिंगोरेचा ब्रँडेड फटका. षटकार. संकेत दिनकर.
थँक्यू. षटकार आला, त्यानंतर चौकार आला. धावसंख्या पुढे जात असताना 27 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 27 रन स्कोरबोर्डवर. चला टीम मीटिंग करू नका. टीम साटगाव मॅच सुरू करा. आणि हार्दिक स्पोर्ट्स कॅप्टन आणि सिकंदर स्पोर्ट्स महापोलीचा कॅप्टन दोघांनी टॉससाठी यायचंय. टीम हार्दिक स्पोर्ट्स शहापूर आणि सिकंदर स्पोर्ट्स इनिंग महापोली. ब्रेक मध्ये टॉस घेतला जाईल. सोमनाथ काळे सर कुठे असाल तर आपण या. धावसंख्या 27 पाहायला मिळते. सत्तावीस धावा स्कोरबोर्डवर. समोर रोहन शेखेचा आता पत्त तडाखा पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. षटकार. धावसंख्या 33 झाली. वन्स अगेन यावेळी जगदीशच्या माध्यमातून होणार नाहीये चुकी. जबरदस्त झेल पकडलाय आणि ते रोहन शेळके कॅप्टनला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. विश्वास सर स्प्रे द्या रे लवकर. विकेट आला. इथे थोडस इंजरी होती त्यामुळे थोडासा खेळ थांबला होता. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण 33. आतिश भांडे आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुरेश सध्या आपण गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर षटकार आला होता परंतु त्यानंतर इमिडिएटली त्यांनी कमबॅक केले
रोहन शेळकेला त्यांनी माघारी परतवलं, विकेट मिळाली. चांगला बॉल आहे, फुल लेनचा बॉल, संयम देण्यास भाग पाडलाय आतिशला. सुरेश धावसंख्या 33 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉल 26 ची इनिंग खेळतोय गणेश डिंगोरे. आतिश आलाय, पहिला बॉल डॉट तो खेळलाय. फुल टॉस आहे, चुकीचा फुटबॉल आणि त्यावर मात्र आपण पाहताय इथे प्रहार केलाय, चौकार आलाय. थँक्यू. चौदा प्लीज विनंती आहे, खेळाडू कक्षा साईडला रेलिंगवर बसलेले प्रेक्षक जरा खाली बसा प्लीज, विनंती आहे. अपघात घडण्याच्या आधी आपण सतर्कता घेतलेली बरी, प्लीज विनंती आहे. या ठिकाणी साडगाव संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आमचे सचिनजी घरत यांच्या वतीनं. फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. चार धावा आल्या, धावसंख्या 37-37 आपण पाहताय. सुरेश गोलंदाजी करतोय. चांगला बॉल, नो बॉलचा इशारा, वाईट बॉलचा इशारा लांपाच्या माध्यमातून, माफ करा. एक्स्ट्रा रन्स स्कोर बोर्ड मध्ये ऍड होते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. दाफलकावर धावा 39 माफ करा 38 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 चा खेळ सध्या आपण पाहताय. 38 रन सध्या स्कोर बोर्डवर आहेत. सुरेश, आतिश भांडेसाठी आहे फटका, मिस टायमिंग आहे. दीपक वेल जज, जबरदस्त झेल, मोठा धक्का लागतोय. आतिश भांडे बॅक टू द डगआउट. दीपक विषय होता एक्स्ट्रा कव्हरला, आणि दीपक विषय म्हणजे आउटफील्डचा एक दर्जेदार खेळाडू ज्याची गणना होते. दीपक विषयने पकडलाय झेल. आतिश भांडे सारखा मोठा धक्का इथे लागलाय कोटेकर बी संघाला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 38 पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता रोहन शेळकेच्या माध्यमातून, त्यानंतर 2 विकेट्स घेते सुरेशने. चांगली कामगिरी राहिली आहे. अमित भांडे आलाय मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस आहे, समोर खेळले डीपमध्ये क्षेत्ररक्षक, त्याला बीट करून मिसफील्ड झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकाराला अमित भांडेच्या पॅटमधनं 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या दाफळकावर 42-42 आपल्याला पाहायला मिळते. बिरवाडी गावचे भाचे सन्मान्य निशू माळुंगे यांचं शुभ आगमन झालंय. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत. वन मॅन शो डॅशिंग पर्सनॅलिटी माननीय श्री शेषदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब काळे स्मृती दशक 2025. आयोजक ओविस्पोर्ट बिरवाडी व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या क्रीडा रसिकांचं, यूट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून बघत असलेल्या क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या उंतकरणानं आणि आदरपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचं षटक धनाजी तिवरे आलाय गोलंदाजीसाठी. धावसंख्या 42 आपल्याला पाहायला मिळते.
हार्दिक स्पोर्ट्स संघाचे कर्णधार प्लीज नाणेफेकीसाठी त्वरित यायचे. शेवटचा कॉल असेल आपल्याला. इनिंग ब्रेकमध्ये टॉस्को बॉक्स कक्षामध्ये आपण पाहणार आहोत नाणेफेकी. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. सुमित भागरे हार्दिक स्पोर्ट्सचे कॅप्टन. आपण टॉस साठी या. ऑन साइडला फटका हुक केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. बिग विकेट डाऊन. गणेश डिंगोरेला मैदान सोडावं लागेल. मोठा धक्का लागतोय गोटे गरबी संघाला. जबरदस्त विकेट इथे प्राप्त केली धनाजी तिवरेने. धाफळकावर धावा 42 आहेत. गणेश डिंगोरे माघारी परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मनीष लहाने. घोटेकर बी विपक्ष साडगाव. 42 धावा झाल्यात. 42 विकेट आतापर्यंत गमावलेत ते 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 42. धनाजी तिवरे ओल्ड मॅन आहे. एक्सपिरियन्स कंपॅनर आहे. चला फास्ट खेळा. धावसंख्या 42. ऑन साइडला मोठा फटका. पुल डीप क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. सलगचा दुसरा धक्का लागतोय घोटेकर बी संघाला. मनीष लहाने बॅक टू द डगआउट. एकत्र येऊ नका टीम साडगाव संघ. या ठिकाणी विश्वास विसे अँड टीम प्लीज विनंती असेल. आपण आयोजक आहात आपल्याला कळतं कारण शेवटचा दिवस आहे. चला बॅट्समन. ओके प्रत्येक चेंडूवर मीटिंग नको साडगाव संघ. धनाजी सर. ओके थँक्यू असं सहकार्य करा. 42 रन्स सलगचे 2 बॉलवर 2 विकेट. गणेश डिंगोरे बाद झाला. त्यानंतर स्कोर ऑफ द विकेट मनीष लहाने देखील माघारी परतला. प्रीतम आलाय नवीन फलंदाज. हॅट्रिकची संधी आहे. प्रतीक आलाय. प्रतीक आलाय. प्रतीक डिंगोरे. हॅट्रिकची संधी आहे धनाजी तिवरेसाठी. पहिल्या बॉलवर विकेट गणेश डिंगोरेची. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट मनीष लहानेला बाद केला. आता धनाजी हॅट्रिकवर आहे. ऑन साइडला इथे मिस टायमिंग आहे. फटका गॅपमध्ये परंतु 2 खेळाडूंची गॅपची दरी भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. चौकार. चार धावा. धावा संख्या 4 ने पुढे सरकत असताना 46. वेळ नका घेऊ टीम साडगाव. 46 रन्स 46 ऑन बोर्ड. समोर खेळल्याचा फटका. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगली फिल्डिंग झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच रन तिथे मिळते. अमित भांडेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे केलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धाफलकावर धावा 47. 47 शेवटचं षटक सध्या आपण पाहत आहे. धनाजी तिवरेनं इकॉनॉमिकल गोलंदाजी या ओव्हरमध्ये केली आहे. सत्तेचाळीस रन्स धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. लेग कटर होता. स्लोवर वन. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल. दुसऱ्या धावेसाठी फेकी चुकीच्या एंडला केली आहे. दीपक विषय फिल्डर होते. फिल्डिंग जरूर चांगली झाली परंतु इथे अमित भांडेची विकेट घेण्याचा त्याचा मानच होता आणि त्याचमुळे 1 रन एक्स्ट्रा देऊन तो बसला. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. दफलकावर धावा 49. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. 49 धावा स्कोर बोर्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आणि
दोन आयकॉन खेळाडू आहेत, राहिल आणि अप्पू कुंगळे मॅन फ्रॉम राया, असे दोन आयकॉन खेळाडू नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला सिकंदर स्पोर्ट्स महापोलीस संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतील. उंच आकाशात दीपक विषय जेलच्या खाली आउटफील्डचा एक दर्जेदार खेळाडू म्हणजे याची ओळख आहे. फलंदाज झाल्या बाद 49 धावसंख्येवर डाव आटोपलाय. थँक्यू, धन्यवाद 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 थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला आहेत. कोणी रेलिंग वर बसलेत, खालती उतरा. दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला जोडले गेलेत. हार्दिक स्पोर्ट्स टीमचा कॅप्टन सलाम शेख, दुसऱ्या बाजूनं आसिफ भाई सिकंदर स्पोर्ट्स महापोली या टीमचा कॅप्टन आपल्याला मिळाला आहे. मी संकेत दिनकर सर आपणास विनंती करतोय, आपण या आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. सेमीफायनलची मॅच टॉस या ठिकाणी आपण करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन युवा डॅशिंग हँडसम संकेत दिनकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. हेड इज अ कॉल. टॉस जिंकलाय सलाम शेख, अर्थातच हार्दिक स्पोर्ट्सच्या कॅप्टन. सरांना विनंती आहे, आपण चला मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सलाम थोडं थांबायचं आहे. 4 षटकांची मॅच आहे. निर्णय कळवा. सांगतो सर. निर्णय सांगताय, अजून स्ट्रॅटेजी बनवायची बाकी आहे. समोर महापोली सारखी टीम खेळते, तिच्याबद्दल तुम्ही काय स्टडी केलं आणि कसे खेळणार? सर आम्ही तर चांगलेच खेळलो सर. ठीक आहे, टॉस जिंकलाय. लवकरात लवकर निर्णय कळवा, त्यांना सुद्धा स्ट्रॅटेजी बनवायची. आसिफ भाई बहुत सारी शुभकामनाएं. टॉस जिंकला या ठिकाणी सलाम शेख, अर्थातच हार्दिक स्पोर्ट्स या टीमनं, आणि निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सलाम, अगदी काही मिनिटांमध्ये निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि हॅलो 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 सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण रॅलिंगच्या बाहेर उभं राहा. कोणी खेळाडू कक्षामध्ये गर्दी करू नका. बाउंड्री लाईन पासून पूर्ण बाहेर उभे राहा. आणि खेळाडूंना विनंती करतोय, आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. आतमध्ये या कोणत्याही प्रकारचा मैदानामध्ये असलेल्या खेळाडूला त्रास होणार नाही याची विनंती. सर्वांनी लाईन पासून लांब उभे राहा. डगआउट पूर्ण खाली करा. आणि बाकीचे प्रेक्षक आहेत जे खेळाडू कक्षाच्या बाजूला आहेत, त्यांनी त्या ठिकाणी बाहेर रॅलिंगच्या बाहेर उभे राहा. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आपल्याला वाद घालायचा नाहीये. कोणाला अडचण होईल, या प्रकारचा काही त्रास होईल. या ठिकाणी खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसण्यासाठी जागा असते. पाठीराखे प्रेक्षक विनंती आहे, त्वरित आपण त्यांना जागा करून द्या. साडगाव संघाला सहकार्य करा. एकमेकाच्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा वनमॅन शो माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब काळे स्मृती चषक 2025 आयोजक ओवी स्पोर्ट बिरवाडी व ग्रामस्थ मंडळ बिरवाडी यांच्या वतीनं आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. साडगाव संघाच्या कोणत्याही फलंदाजानं लगातार 3 षटकार मारले. हॅलो चेक, हॅलो चेक. आणि साडगावचे जावई भरतजी बेरे आणि प्रवीणजी बेरे यांच्या वतीनं साडगाव संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकारांसाठी 555 रुपयाचं कॅश प्राईज. खेळाडू कक्षाच्या जवळ जे प्रेक्षक थोडे मागे सरका प्लीज. जी सीमा रेषा आहे त्याच्या मागे सरका प्लीज. आबाई लकडे, त्या प्रेक्षकांना थोडं मागे घ्या. तुमच्या जवळ जे प्रेक्षक आहेत त्या मागे घ्या प्लीज, थोडे मागे चला. निदान 1 फूट तरी लांब राहा प्लीज. प्रेक्षक विनंती येतोय, कॅच घेताना एफर्ट देताना प्लेयर आपल्यावर येऊ शकतो. थोडे मागे या प्लीज. 1 फूट जरा मागे या प्लीज. अगदी काही क्षणातच या स्पर्धेचे सर्वेसर्वा ज्यांनी तब्बल 2 लाख रुपये या स्पर्धेसाठी कॅश प्राईज दिलेले आहे ते सन्माननीय श्रेयसदादा वेखंडे साहेब आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लागून ज्यांना आम्हाला आर्थिक सहकार्य केलं ते प्रशांत शेठ भोईर म्हणजे उर्फ बंटी शेठ भोईर यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर होत आहे. सन्माननीय फायर वर्कचे आमचे कर्मचारी
रितेशजी विदे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. मी आमंत्रित करतो आपण व्यासपीठावर यावं. आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. सन्माननीय रितेशजी विदे साहेब, प्लीज विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. सामना त्वरित चालू करावा आणि आपण ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब काळे स्मृती चषक 2025. या स्पर्धेसाठी समालोचक आम्हाला लाभलेत ते सन्माननीय सोमनाथजी खाडे, सन्माननीय जगदीशजी तारमळे, योगेशजी भागरे, तसेच जयेशजी विदे. या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पंच आमचे आदरणीय अभिभाई सावंत, हेमंतजी तावडे, सुमितजी देशमुख, या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच जयजी, मनपूर्वक धन्यवाद. जगदीशजी तारमळे सर. 50 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू झाला आहे. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहत आहे. रमेश स्पोर्ट्स साडगाव टीमसाठी एव्हरग्रीन जगदीश विशे आणि दुसऱ्या बाजूनं धनाजी तिवरे ही इन्फॉर्म जोडी मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. 24 बॉल 50चं समीकरण अर्थातच 4 षटकांमध्ये बनवलंय. 49 धावा घोटेकर टीमनं आणि 50 धावांचं लक्ष इथं ठेवलंय. आदी मडकेचा हा चेंडू फटका चांगला आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आलाय ओमकार, वेगानं चेंडूवरती चेंडू पकडला, फेकला. निश्चितच एकच सिंगल धावेवरती इथं संतुष्ट राहावं लागेल. 50 धावांचं टार्गेट जरूर आपण पाहताय. सेमीफायनलची मॅच आहे, टार्गेट मोठं आहे, प्रेशर मोठं आहे. मात्र या प्रेशर सिच्युएशन मध्ये स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि निश्चित सिद्ध करण्याचा प्रयत्न दोनही बॅट्समनच्या माध्यमातून केला जाईल. धनाजीसाठी फुलटो चेंडू ऑन साइडला, फटका चांगला खेळलाय. दूरवरनं फिल्डर अडवण्याचा प्रयत्न करतील मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर. प्रॉपर गॅप सिलेक्शन, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. थँक्यू सो मच. सेमीफायनलची मॅच ग्रामीणच्या 2 टीम खेळतायत. जबरदस्त धाकड सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 50चं टार्गेटचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवरनं आदी मडके गोलंदाजी करतोय. या वर्षीच्या हंगामातील तुफान फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. TDPL ज्यानं गाजवलं. या ठिकाणी आसनगाव स्टेशन लगत असलेलं आसनगाव स्टेशन रोडला गॅरेज क्षेत्रामधील एक उल्लेखनीय नाव म्हणजे ललितजी दलवी साहेब, श्री समर्थ कृपा ऑटो गॅरेज यांच्या वतीनं मनोजजी वेकंडे आणि सर्व ओवी स्पोर्ट बिरवाडीकरांना आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद ललितजी दलवी साहेब, थँक्यू. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वरती 5 धावा बिनबाद. सावधानी या अभ्यासपूर्ण सुरुवात झाली आहे. इथे ओव्हरपिच फटका खेचलाय. एलिव्हेशन आहे का हा प्रश्न आहे. सीमारेषेवरती फिल्डर तैनात, चांगला झेल, फलंदाज होतोय फेल. लागलेला पहिला हादरा टीम साडगावला. थँक्यू सो मच. धनाजी तिवरेच्या रूपानं पहिलं पाखरू या ठिकाणी आझाद केलंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज षटक क्रमांक पहिलं हाताळत असताना आदी मडके. पहिल्या बॉलवर डॉट, त्यानंतर सिंगल, चौकार, विकेट. संमिश्र सुरुवात दोनही टीमसाठी झाली आहे. मोठं टार्गेटचा पाठलाग करत असताना कष्ट करावे लागतील. साडगाव टीमला 50 धावांपर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनत करावी लागेल आणि ही मेहनत धनाजीनं करायला सुरुवात केली होती. एक चौकार त्यानं मारला, त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती एक फटका त्याचा फसला, विकेट आली आहे. पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलेला पहिला 440चा झटका टीम रमेश स्पोर्ट्स साडगाव या टीमला. 5 या आकड्यावरती पहिला गडी गारद होतोय. षटक तुझ्यासाठी आलो मी. हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. 5 धावा इथे धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर बॅटिंग करण्यासाठी वैभव आलाय. वैभवला वैभवशाली कामगिरी करावी लागेल. फटका चांगला आहे, क्लासिकल अंदाज, फिल्डर पाठलाग करतायत. कव्हर पॉइंटला चेंडू चाललाय, दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. वैभवच्या बॅटमधनं वैभवशाली सुरुवात, चौकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. थँक्यू 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 सो मच.
रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समुंदर भी आएगा, थक कर रुकना है राही के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मंजिल का और जीत का मजा भी आएगा. जबरदस्त सुरुवात झाली आहे. 2 चौकार येत आहेत. एकंदरीत स्कोर कार्ड वरती 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना वैभव मैदानावरती आलाय आणि चौकाराच्या साह्यानं खातं खोललंय. आधीचा हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक, पुढे सरसावं जाऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेटच्या मागे थोडीशी तारांबळ, फिल्डर प्रयत्न करतायत. अमित भांडेचं चांगलं बॅकअप आलं, चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. चांगली सुरुवात संमिश्र दोनही संघांसाठी. 50 धावा बनवायच्या आहेत. पहिलं षटक आधी मडकेचं पाहायला मिळालं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बनवल्यात त्या 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती आल्यात. साडगाव आणि गोठेघर या 2 संघांच्या दरम्यान चाललेला हा महामुकाबला SB11 आई गावदेवी गोठेघर बी. शहापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटची एक तुफान आणि धाकड टीम मैदानावरती झुंजते. सेमीफायनलची मॅच 49 धावा बनवल्यात. पूर्वार्धामध्ये 4 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळाला. 50 धावांचं टार्गेट ठेवलंय. साडगाव टीमनं इम्प्रेस केलं. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांची सातत्यानं पाहायला मिळाली. मैदानाच्या चारही बाजूला प्रेक्षक राजाची तुडुंब गर्दी आपण पाहताय. श्रेयस दादा वेखंडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडीकरांचं दर्जेदार दमदार आयोजन यशाची उच्च शिखरे गाठत असताना पाहायला मिळतोय. भरगच मैदान चारही बाजूला प्रेक्षकांनी भरलंय. मंचावरती मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतीये. मंचावर असणारी पाहुणे मंडळी ही आयोजकांची मित्रांनो खरी श्रीमंती असते. थँक्यू सर. साडगाव संघ जर विजयी झाला त्या विजयाचा आनंद म्हणून संकेतजी वेखंडे आणि बाळाशेठ बांगर यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. थँक्यू संकेतजी वेखंडे आणि बाळाशेठ बांगर. थँक्यू. पहिलं षटक इथं संपलंय. धावफलकावरती 10 धावा आहेत. बॅटिंग करत असताना वैभववरती आणि जगदीशवरती फार मोठी जिम्मेदारी असेल. ही जिम्मेदारी त्यांना दोघांना पार पाडायची आहे. जबाबदारीचं टॉनिक पिऊन मैदानावरती खेळावं लागेल. इथे आतिथचा पहिलाच बॉल कव्हरला खेळलाय. सिंगल धाव कंप्लीट होईल का? धोक्याची घंटा. वेगानं थ्रो आलाय. निश्चितच रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती. चांगलं कॉलिंग दोघांमध्ये झालं आणि एक सिंगल धाव इथं कंप्लीट केली. चोरटी सिंगल चिकी सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्डला पुढे हलवलं. धावफलक पुढे सरकलं 11 या आकड्यावरती. 50चं टार्गेट. नेल्सन फिगर तुम्ही पाहताय. 1 षटक 1 चेंडू 11 धावा 1 विकेट. वैभव खेळतोय 6 वरती. जगदीश खेळतोय 1 सिंगल धावेवरती. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. 50 धावांचा पाठलाग आणि निश्चित आपण पाहत असाल तर या अगोदरच्या मॅच मध्ये साडगाव टीमनं दिलेला जगदीश आपण जर लगातार 3 षटकार मारले तर सोपान भेरे यांच्या वतीने 555 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. थँक्यू. अतिशालाय अतिचा हा चेंडू जबरदस्त फटका. क्लासिकल अंदाज. कव्हरला बीट केलं. गवताच्या गालिच्याला आग लावत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. दर्जेदार चौकार. थँक्यू सो मच. जगदीश विषयचा क्लासिकल अंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हरला फिल्डर होता मात्र डोळ्याची पापणी लवते न लवते चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. 4 धावा आल्यात. थँक्यू. साडगाव संघ जर विजय झाला तर साडगावचे जावई भरतजी भेरे यांच्या 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय. इथे चांगला टाकलाय. शॉर्ट प्लेन चेंडू होता. फिरवला बाहेर काढलंय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट येतोय. मॅच रंगतदार पाहायला मिळेल. डॉट आलाय. 1 गडी बाद 15 धावा. इथे पहा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. फटका चांगला आहे. 2 फिल्डरच्या मधनं बंदुकीच्या गोळीच्या वेगानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार. थँक्यू सो मच. साडगाव टीमचा बॅकबोन पाठीचा कणा म्हणून सातत्यानं ज्यानं जिम्मेदारी पूर्वक कामगिरी केली आहे
संघासाठी गेली कित्येक वर्ष खेळतोय. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्या नावाची छाप ज्यानं सोडली आहे. साटगाव गावचा सितारा स्टार प्लेअर आहे. जगदीश विषे मैदानावरती स्ट्राईक करतोय. जबरदस्त बॅटिंग. धावफलकावर 19 धावा, 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. या षटकाचा आपण विचार केला तर 4 चेंडू अतिष्ठ फेकलेत, 9 धावा आल्यात. या षटकावरती हल्लाबोल करण्याच्या तयारीमध्ये जगदीशला आपण पाहत आहे. 5 चेंडू आणि 9 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना 50चं टार्गेट आहे. टार्गेटचा पाठलाग करत असताना जबरदस्त सुरुवात केली आहे. चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळतीये. क्लासिकल बॅटिंग, गॅप सिलेक्शन सुंदर पाहायला मिळालं. चांगली सुरुवात या ठिकाणी दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट. अतिचा हा चेंडू समोर खेळतोय. मिडॉनला चेंडू अडवलाय. डायरेक्ट हिट करण्याचा मानस दाखवतायत, मात्र निश्चितच एक सिंगल धाव इथं वेगानं कंप्लीट झाली. एका धावेची मदत धावफलकाला होईल. स्कोरबोर्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. 50चा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. 4 षटकांची मॅच. 49 बनवल्या पूर्वार्धामध्ये गोठेकर टीमनं आणि 50 धावा बनवत असताना 1 षटक 5 चेंडूचा खेळ झालाय. 20 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात रमेश स्पोर्ट्स साटगाव संघ फलंदाजी करतोय. थँक्यू. रमेश पोड साटगाव संघ जर विजयी झालात तर शाखा प्रमुख संतोषजी भेरे यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तसेच आमचे सर्व संकेतजी वेकंडे आणि बाळाशेठ बांगर A1 जोडी यांच्या वतीनं 5000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तसेच प्रवीणजी भेरे आणि भरतजी भेरे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. भरपूर बक्षिसांची खैरात. फटका चांगला आहे. भरपूर ताकद फटक्यात. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. वैभवच्या बॅट मधनं हा पाचगरे ब्रँड षटकार. षटक संपलंय दुसरं. धावफलकावरती 26 धावा, 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू सर. अभय लकडा तिथे आहात का आपण परत एकदा प्लीज. ते 1 फूट जरा मागे न्या प्लीज. अनिल हजारे सर इकडे या साईडला उभे आहेत. ते बसलेत. ते चला मागे थोडे प्लीज. एखाद्या प्लेअरला एफर्ट करताना आपल्याला इजा होईल, प्रेक्षकांना इजा होऊ शकते. मागे चला प्लीज, विनंती आहे. आणि अगदी काही क्षणातच आगमन होत आहे ज्यांच्या वतीनं आणि ज्यांच्या आर्थिक सहकार्यातून नव्हे तर दानशूर दाता या शहापूरच्या नव्हे तर ठाणे जिल्ह्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या पटलावर त्यांचं अग्रगण्य नाव माननीय श्री श्रेयसदादा वेकंडे यांच्या वतीनं तब्बल 2 लाख रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी आलेला आहे. त्यात प्रथम द्वितीय रोख पारितोषिक, आकर्षक ट्रॉफीज आणि आजच्या मॅचचं प्रमुख आकर्षण मॅन ऑफ द सिरीज म्हणजे बाईक. थँक्यू. 12 चेंडू 24 ची गरज. दोन षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. साटगाव संघ मैदानावरती या षटकारानंतर लगेचच फ्रंट फुटवरती येतोय. क्षणात हसवणारा, क्षणात रडवणारा हा खेळ मैदानावरती. कधी बाजी जाते गोठेकरच्या बाजूला तर कधी बाजी पलटते साटगावच्या बाजूनं. 12 बॉल 24 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती तयार. जेपी आलाय. पहिलाच बॉल जबरदस्त टाकलाय. अगदी अर्ध्या पिच वरती टाकलं, थोडंसं बाहेर घेतलं. गतीवरती नियंत्रण सुंदर होतं. फिरून चेंडू सरळ विकेट किपरच्या स्वाधीन गेलाय. पहिला बॉल डॉट आलाय. मॅच मध्ये मजा येईल. 12 चेंडू 24चं समीकरण होतं. पहिला बॉल डॉट आलाय. थँक्यू सर. वेगवान पद्माकर मंगल विशे साहेब यांच्या वतीनं साटगाव संघ जर विजय झाला तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज लागू झालेलं आहे. थँक्यू. भरपूर बक्षिसांची खैरात होईल, हरकत नाही. इथे चांगला टाकलाय. जेपी सांगतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चांगली बॅटिंग करत होते. निश्चितच वैभवनं षटकार ठोकला, सामना फिरवला होता. इथे 2 डॉट येत आहेत. पुन्हा एकदा मॅच फिरते गोठेकरच्या बाजूनं. 10 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. चौकार षटकार मारावे लागतील. 10 बॉल 24 धावा इथून कव्हर करायच्या आहेत. 50चं टार्गेट. थँक्यू. बोर्डवरती 26. साटगाव संघ जर विजय झाला तर भगवानजी भेरे साहेब यांच्या वतीनं 2100 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. थँक्यू. इथे पहा जगदीशचा हा फटका. चेंडू हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली. आतिश भांडेनं झेल टिपला आणि जगदीश विषेचा खेळ संपला. क्षणात होत्याचं नव्हतं हा खेळ. सर एक बोलू इच्छितो.
आज ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय, परंतु संघर्ष केला तर यशाचं शिखर नक्कीच मिळतं, मेहनत केलं तर मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. परंतु आज तुम्ही देखील 7 समुद्र पलीकडे पोचतायत, अनेक मॅचेस कव्हर केलेल्या आहेत, मी देखील करतोय, करत राहील. पण आगळं वेगळं बक्षीस आलं आहे, ते बक्षीस आधीच जाहीर झालेलं आहे. एक उदयनमुख खेळाडू नक्कीच तो आपल्या तालुक्यात नव्हे महाराष्ट्रावर TDPला देखील पाहिलं, बाली भागरेला बक्षीस आधीच जाहीर झालेलं आहे. या पुढच्या सामन्यात बाली भागरे यांनी जर अर्धशतक मारलं तर या मॅचचे सर्व युनिक इम्प्राचे मालक सन्माननीय प्रशांत शेठ, म्हणजे ज्यांचं नाव आहे बंटी शेटभोईर, यांच्याकडून तब्बल 1 लाख रुपयाचं प्राइज मिळणार आहे. बाली भागरेसाठी जोरदार टाळ्या घ्या. इथे पहा समीकरण जबरदस्त गुंतलेलं पाहायला मिळत आहे. फटका चांगला आहे या मागचा, जबरदस्त आणि विश्वासपूर्ण फटका. सचिन मैदानाच्या आतमध्ये आला आहे. चौकार. धन्यवाद, थैंक यू सो मच. न जीतना जरूरी है न हारना जरूरी है. ये खेल है क्रिकेट का मेरे दोस्त, इसे अच्छी तरह खेलना जरूरी है. चौकार येतोय सचिनच्या बॅटमधनं, एक चांगला फटका खेळलाय. 8 बॉल 20 ची गरज. सामना पुन्हा एकदा टर्न होतोय साटगाव संघासाठी. मोमेंटम क्षणात शिफ्ट होताना पाहायला मिळतंय. मैदानावरती क्षणात हसवणारा, क्षणात रडवणारा हा क्रिकेटचा खेळ. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. उर्वरित चेंडू शिल्लक आहे, तिथून 8 आणि 20 धावांची आवश्यकता. सचिन साठी टाकलेला हा बॉल अपील करतायत. कॉट बिहाइंड साठी मोठी अपील. पंच तटस्थ भूमिकेमध्ये. चांगला चेंडू टाकलाय. बॅट फिरवली, बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झालाय की नाही हे विचारलं जात आहे. अंपायर डिसिजन नॉट आउट. लाऊड अपील करतायत. निश्चित आपण पाहाल तर बॉल टाकताना जर बोललो असेल तर आजपासून समालोचन बंद करील. आठ चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता होती आणि हा चेंडू डॉट आलाय. 7 बॉल 20. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 20 धावा. इथं फलंदाज माघारी गेलाय. विकेट. थँक्यू. या ठिकाणी पहा, स्पर्धा होत असते, खर्च किती करा, परंतु इथं जर समालोचक नसले तर तुमच्या स्पर्धेला कोणी विचारणार नाही, याची नोंद घ्या. कारण आज सोमनाथ खाडे सर असतील, आज जगदीश तारवळे सर असतील किंवा मी स्वतः असेल, नियम बाह्याच्या बाहेर आम्ही जात नाही. आणि आम्हाला देखील माहिती आहे प्रत्येक संघ आमच्या परिचयाचा आहे, प्रत्येक चेंडू आम्हाला महत्त्वाचा आहे. परंतु एक दिलगिरी व्यक्त करतोय की खाडे सर, आज या ठिकाणी शेवटचा दिवस जर असला तर शुभेच्छा किती येत आहेत, कोणची बक्षीस असतात, नाव न घेतला तर आयोजन कमिटीला बोललं जातं. आम्हाला आमचं काम करावं लागतं. आणि पंचांना देखील मी विनंती करतोय, आपण देखील त्या ठिकाणी सतर्कने उभे राहता. हॅलो, नक्कीच सर. या ठिकाणी सर्व समालोचक जे आम्हाला इथे लाभलेले आहेत, अर्थात खाडे सर असू द्या किंवा भालके सर असू द्या, तारमळे सर असू द्या, यांनी उत्कृष्टरित्या आम्हाला समालोचनाचा भार या ठिकाणी सांभाळला होता. गेले 9 दिवस आम्ही पाहिला, त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे त्यांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. अहो, पंचांची देखील मी कौतुक करेल, त्यांचं देखील खूप योगदान आहे. परंतु एक शब्द बोलल्यानंतर आमचं रक्त किती आटतं आम्हाला आमचं माहीत असतं. तेवढी एनर्जी उद्या आम्हाला पूर्ण करावी लागेल. नक्कीच नक्कीच सर. आपण पाहू शकता गेले 9 दिवस आपण अथक परिश्रम केल्यामुळे आपल्याला आपली सुंदर वाणी आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळाली. आणि प्रतीक दादा खाडे यांचं मी आभार व्यक्त करतो की आज आम्हाला तुम्ही ते स्नेहभोजन आम्हाला आज दिलं, परंतु 8 दिवस ज्यांची आपण सेवा केली त्याबद्दल प्रतीक खाडे आणि सर्व टीमचं देखील मी आभार आणि ऋण व्यक्त करतो.
तर मंडळी कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. माननीय श्री शेषदादा वेकंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब काळे स्मृती चषक 2025. यानंतर आगळं वेगळं बक्षीस. बाली बागरे यांनी जर अर्धशतक ठोकलं तर बंटी शेडभोईर आणि सुनीलजी सासे, राहुलजी सासे आणि बंटी शेडभोईर यांच्या वतीनं तब्बल 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. 6 बॉल आणि 20 ची गरज. पहिलाच बॉल सुंदर टाकलाय. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट येतोय. एक डॉट नंतर मॅच दूर चालली आहे साडगाव पासनं. 12 चेंडू 24चं समीकरण होतं. तिथून आपण पाहिलं तर एक दर्जेदार षटक आलं. गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं जेपीला. प्रीतमनं सुंदर गोलंदाजी केली. फक्त 4 धावांचं षटक त्यानं टाकलं आणि इथून 5 बॉल 20 ची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी. लेग कटरचा अद्भुत मारा. मैदानाच्या चारी बाजूला गोठेघरचे प्रेक्षक तुम्ही पाहताय भरपूर प्रतिसाद देत असताना प्रचंड फॅन फॉलोविंग असणारी टीम आहे. गोटेघरची पाठीराखी तुम्ही सातत्यानं पाहताय. आमचे मार्गदर्शक राम डिंगोरे सर सुद्धा मैदानावरती उपस्थित आहेत गोटेघरच्या टीमला बॅक करण्यासाठी. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. इथे फुलटॉस समोर खेळतायत. निश्चित बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. मिस टायमिंग, सिंगल कंप्लीट. दुसरा धाबेचा प्रयत्न होतोय आणि ही दुसरी धाव घेत असताना इथे पहा घातपात होतोय आणि एकमेकांमधलं कॉम्बिनेशन चुकलंय. फलंदाज बाद. धन्यवाद. यापुढील होणारा सामना महापोली विपक्ष हार्दिक 11 शहापूर. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय.
थँक्यू. खाडे सर, या ठिकाणी मला एक सांगू इच्छितो, आयोजन करण्यासाठी किती मेहनत, किती दिवस अहोरात्र मेहनत घेत असतात, परंतु पाठीराखे थोडीशी गडबड करतात. मी सगळ्यांनी विनंती करेल की असं कुठे करू नका. हॅलो, खूप मनाला टच करणाऱ्या गोष्टी आहेत. बघा आपली लाईव्ह स्पर्धा चालू आहे. कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेला लागणार आहे याची विनंती करतोय. लाईव्ह असल्यामुळे या गोष्टीची व्हाईट बॉल, अवांतरची धाव येते. सामना जवळजवळ SB स्पोर्ट्स आई गावदेवी गोठेकर बी या संघाने खिशात घातलाय. एक बॉल 18 ची गरज, एक चेंडू 18 धावा. आणि हा सामना इथे गोठेकर टीमने जिंकलाय आणि दिमाखात फायनल मध्ये धडक मारली आहे. चला हार्दिक स्पोर्ट्स, आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि थँक्यू. fielding लावून घ्या. या हार्दिक ठिकाणी गोटेकर ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य गणेश शेठ कांबडी साहेबांचं शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आणि गोटेकर संघाचं कौतुक आणि अभिनंदन. शुभेच्छा पुढील सामन्यासाठी. कॅप्टन कुल रोहन शेळके आणि टीम खूप चांगला खेळ केला आणि मॅन ऑफ द मॅच लगेच आपण काढायची. आयोजकांना सहकार्य करा. एवढी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ओके, काही झालेलं नाहीये. सामना पूर्वत्व चालू होणार. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2. आणि या सामन्याचा सामनावीर आपण या ठिकाणी डिक्लेअर करत आहोत. ज्याच्या एका षटकानं सामना फिरवला गोठेकर टीमच्या बाजूनं. फक्त 4 धावांचं एक दमदार षटक ज्यानं टाकलं, प्रीतम जोशी JP ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच. चला मित्रांनो, सर्वांनी मैदान खाली करा आणि मी हार्दिक स्पोर्ट्स फिल्डिंग लावून घ्या. अशोकजी बेरे साहेबांनी विनंती केली की आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच पारितोषिक वितरण सोहळा करायचा आहे. JP येतोय. आमचे परमस्नेही मित्र